नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत चक्क रमाची माफी मागतो आणि रमा, तू हे घर सोडून कुठेही जाऊ शकत नाही, तू प्लीज मला माफ कर. आणि तेवढ्यात मात्र आता रमाने शशिकांत मुकादम यांना माफ केलेलं असतं आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात. इन्स्पेक्टर साहेब हे शशिकांत मुकादम यांना म्हणतात की शशिकांत मुकादम, यू आर अंडर अरेस्ट. मिस रेवा यांनी स्टेटमेंट दिलेली आहे, हे सर्व करण्यामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत सामील होतात. तेव्हा आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का तर बसतो. शशिकांत मुकादम यांच्या पायाखालची जमीन हादरते, कारण आता आपल्याला जेल होणार हे त्यांना माहिती असतं. तरी सुद्धा आपल्या मोठ्या मनाची रमा असणारी पुढे येते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की नाही, हे चुकीचं आहे. आणि हे बघा, आता ती रेवा सर्व काही बाबावर ढकलण्याचा प्रयत्न करते, तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मान्य आहे की बाबांनी काही गोष्टी चुकीच्या केल्यात, परंतु त्यात मात्र आता शशिकांत मुकादम यांची काही चूक नाही आणि आमची सुद्धा कुणाची त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. तेव्हा आजी म्हणते की अहो, त्यांच्या विरुद्ध जर कुणाची तक्रार नसेल तर तुम्ही त्यांना पकडून कसे घेऊन जाऊ शकतात. तेव्हा मात्र आता शशिकांत मुकादमच्या डोळ्यात पाणी येत असतं. डोळ्यातील गॉगल काढतो, पाणी पुसतो. सीमा सुद्धा म्हणते की हो, खरंच यांनी काही केलेलं नाही, त्यांच्या विरुद्ध आमची कुणाची कंप्लेंट नाही. तर रमाकांत काका म्हणतात, अहो इन्स्पेक्टर साहेब, शिक्षा कमी होण्यासाठी आपण दुसरा काही पर्याय नाही शोधू शकत का. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, सोल्युशन आहे, यावर एक असं उपाय आहे. जर मिस्टर मुकादम यांनी रेवा विरुद्ध साक्ष दिली तर माफीचा साक्षीदार म्हणून यांची शिक्षा कमी होऊ शकते. तेव्हा आजी विचारते की खरंच असं होऊ शकेल का. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, असं होऊ शकतं आणि त्यासाठी हे जर तयार असते तर असं होऊ शकतं. तेव्हा अक्षय लगेच शशिकांत मुकादमला म्हणतो की काय हो, तुम्ही तर आता बोलत होतात, तुम्हाला पश्चाताप होतो, मग आता प्रायचित्त घेण्याची वेळ आलेली आहे, मग देताल का तुम्ही त्या रेवा विरुद्ध साक्ष. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी तयार आहे इन्स्पेक्टर साहेब. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता पण तुम्हाला आमच्या सोबत यावे लागेल, कारण जोपर्यंत कोर्टामध्ये ही केस उभी राहत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही गुन्हेगारच आहात. तेव्हा रमा म्हणते की नाही बाबा. तर शशिकांत म्हणतो की नाही रमा, मला जाऊन दे, कदाचित हीच माझ्या कर्माची शिक्षा असेल. आणि शेवटी शशिकांत मुकादम यांना पोलीस घेऊन जातात. त्यानंतर मात्र आता सीमाच्या जीवाची खूप धांदल उठते, तिला खूप टेन्शन येते आणि ती विचारत असते की पोलीस यांना घेऊन गेले आई, अहो पोलीस यांना खूप मारतील का. तेव्हा आनंद म्हणतो की अगं आई, काय बोलतेस तू. तेव्हा सीमा म्हणते की अरे, मी पिक्चर मध्ये बघितलं होतं, अरे एक गुन्हेगार आहे ना, त्याला असे पाठीला तेल लावतात आणि अगदी इतकं मारतात की त्याच्या पाठीवर ओळ उमटतात. तेव्हा आजी सुद्धा म्हणते की अगं सीमा, काय बोलते, असं काही होणार नाही, माझं बोलणं झालेलं आहे पोलिसांशी, ते फक्त अगदी शशिकांतला काही चौकशीबद्दल विचारणार आहेत, बाकी काही ते शशिकांतला नाही करणार. सीमा म्हणते की अहो आई, जर पोलिसांनी असं काही न करता जेलमध्ये त्यांना थेट नेलं तर मग काय करायचं. आजी म्हणते की असं कसं होईल सीमा, काय बोलतेस तू. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काही होणार नाही. रमा सुद्धा म्हणते की आई, अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आता आपण तक्रार मागे घेतलेली आहे ना, मग तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. ते आता पोलिसांच्या बाजूने आहे, ते कोर्टामध्ये सुद्धा साक्ष देणार आहे, त्यामुळे आता असं काही होणार नाही. तेव्हा रमाच्या हा मनाचा मोठेपणा ऐकून काका म्हणतात की मला रमाच्या वागण्याचा खरंच कधी कधी म्हणजे तिचा मनाचा मोठेपणा वाटतो. परिस्थिती कोणतीही असू दे, परंतु तू मात्र अगदी टेन्शन फ्री असते, हो की नाही रमा. आणि कुठल्याही सिच्युएशन मध्ये तू परिस्थिती इतकी प्रकारे अगदी शांत राहून हँडल करते, खरंच क्या बात आहे रमा, मला खरंच तुझा अभिमान वाटतो. आजी सुद्धा रमावर खूप खुश असते आणि आजीकडे बघत टोमणा मारत काका म्हणतात की अगं, खास करून म्हणजे जिने तुला इतका त्रास दिला तिच्याशी सुद्धा तू इतकं छान कसं वागू शकतो, कसं जमतं ग तुला रमा इतकं सर्व काही. तेव्हा रमा अगदी मोठेपणाने म्हणते की काका, अहो त्रास देणारी सुद्धा आपलीच लोक असतात आणि प्रेम करणारी सुद्धा ही आपलीच लोक असतात आणि आपण सर्वजण माणसंच आहोत, चुका तर होतच राहणार आणि बाबांनी त्यांची चूक तर कबूल केली ना, सगळ्या चुकांची कबुली देऊन त्यांनी एक पाऊल पुढे टाकले, मग आपण सुद्धा एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे. तेव्हा पार्वती आजी रमावर खुश होते आणि खरंच रमा, खरंच किती बरोबर बोललीस तू. अगं, तू जर शशिकांत मुकादम याच्यावर जे काही आरोप आहेत तर ती तक्रार मागे घेतली नसती तर आज मात्र शशिकांत मुकादम जेलमध्ये असतात. मग तू सर्व केले म्हणून आज शशिकांत वाचला. त्यावर रमा म्हणते की आई आजी, हे आपलंच घर आहे, आपल्या घरातील माणसं आहे सर्वजण, बरोबर आहे की बाबा चुकीचं वागलात, खूप चुकलेत, पण मी मात्र त्यांच्याबद्दल कधीही वाईट विचार नाही केला. आता सुद्धा त्यांना जेलमध्ये जावं लागतं कारण त्या रेवाने त्यांचं नाव घेतलं. त्यावर आबेला सुद्धा खूप गिल्ट वाटतं. तो म्हणतो की तरी पण रमा, मी सुद्धा तुला खूप त्रास दिला, त्याचंच मला सुद्धा खूप वाईट वाटतं.
वाटतं, तरी सुद्धा तू सुद्धा अगदी मोठ्या मनाने मला माफ केलं. तेव्हा रमा ही अभिदादांना सुद्धा म्हणते की अभिदादा, अहो तुम्ही सुद्धा आता असंच बोलणार आहात का? नका ना असं काही बोलू, मागचं सर्व काही विसरून जा. तर आजी उठते आणि नाही रमा, बोलून दे अभिषेकला. अभिषेकलाच काय, अगं सगळ्यांना बोलून दे. आजी ही रमाच्या खांद्यावर हात ठेवते आणि अगदी कौतुकाने रमाला हे सर्व म्हणत असते. आजी म्हणते की अगं आज पहिल्यांदा सर्व मुकादम एकमेकांच्या भावना मनातील एकमेकांसमोर बोलून दाखवतात. अगदी मन मोकळेपणाने सर्वांना बोलून दे. आणि आज मला सुद्धा तुझ्या समोर एक गोष्ट अशी सांगायची आहे. तेव्हा रमा विचारते की म्हणजे काय? तर आजी म्हणते की अगं म्हणजे माझ्या चुकांची कबुली द्यायची. खरं सांगते की रमा, पहिल्यांदा तू जेव्हा त्या घरात आली तेव्हा तुझ्याकडे बघून अगदी माझा असं संताप व्हायचा. पण जसं मी तुझं वागणं बघत गेले, पण तू सर्व काही अगदी निमूटपणे सहन करायची ते मी बघत गेले, तेव्हा मला पूर्णपणे खात्री पटली की या घराला तू सर्वपणे एकत्र बांधून ठेवशील. अशी फक्त तूच आहे रमा, तूच हे सर्व करू शकते. अगं म्हणजे माझ्या बुद्धीला पटत होतं, परंतु मनाला ते कबूल करता येत नव्हतं. माझ्या मनाला हे वाटायचं की मॅच्युरिटी, टॅलेंट हे फक्त श्रीमंत घरच्या लोकांकडेच असतं. पण तुझ्याकडे बघून माझ्या लक्षात आलं की मॅच्युरिटी, टॅलेंट हे उपजत म्हणजे अगदी बालवयापासून असावं लागतं आणि त्याला जपायचं असेल, वाढवायचं असेल तर त्याला खस्ता खावे लागतात. चुकलं माझं रमा, आणि माझी ही चूक तू लक्षात आणून दिल्याबद्दल थँक्यू. अगदी खुश होऊन आजी रमाच्या खांद्यावर हात ठेवून हे सर्व रमाचं कौतुक करते. तेव्हा रमाच्या डोळ्यात अगदी आनंद अश्रू येतात. ती पार्वती आजीचा हात आपल्या हातात घेते. आजी सुद्धा दोन्ही हात आपल्या रमाच्या हातात देते. ते अक्षय येतो. अक्षय म्हणतो की वा रमा, वा खरंच काय कौतुक चाललंय आजी, इतकं कौतुक, इतकं तू डोक्यावर बसवलं. रमाला खूप हसायला येत असतं. तर सीमा म्हणते की असं काही नाही, माझी सून आहेच कौतुक करण्याजोगी, गुणी आहे ती, गुणी तुझ्यासारखी नाही. तर अक्षय म्हणतो की मी सुद्धा आहे ना गुणी. सीमा हसून म्हणते की अजिबात नाही. तर आजी लगेच म्हणते की आता हे काय नवीन डांबरट मुलगा, अरे तुझं कौतुक नाही, तुझा तर कान पकडायला हवा म्हणून जा. आजी जोरात अक्षयचा कान दाबते आणि ओढते. आजी, अगं आजी काय करतेस, अगं सोड ना, दुखते खूप. म्हणून अक्षय ओरडायला सुरुवात करतो. आजी म्हणते की अरे तुझा जेव्हा मेमरी लॉस झाला होता तेव्हा आम्हाला किती दुखलं असेल, त्याची कल्पना आहे का तुला कधी तरी तू विचार केला का? तेव्हा सीमा म्हणते की हो आई, तुम्ही अगदी बरोबर बोललात, त्याला विचारायलाच हवं. तेव्हा आता लगेच अक्षय आजीचा हात हातामध्ये घेतो. आजी, अगं मी हे सर्व केलं नसतं तर आज रेवा राज्याध्यक्ष यांचा चॅप्टर संपलाच नसता. तेव्हा आनंद लगेच म्हणतो की आजी, अगं तुला एक गंमत सांगतो, अक्षय इतका भारी ऍक्टर आहे, परंतु एक गोष्ट मात्र तो विसरला, मी त्याचा मोठा भाऊ आहे. तेव्हा सर्वजण हसायला सुरुवात करतात. आजी हसून विचारते की काय रे आनंद, काय झालं? तेव्हा आनंद सांगायला सुरुवात करतो की आजी, अगं तुला एक गंमत सांगतो, बोलण्याच्या ओघामध्ये हा 1-2 असे 3 क्ल्यू मला देऊन गेला. जेव्हा मी त्या 2-3 क्ल्यूची टोटल केली ना, तेव्हा मला कळालं की हा बहादर ऍक्टिंग करतोय. तेव्हा सर्वांना हसायला येतं. तर आजी म्हणते की बावळट रे बावळट. जान्हवी लगेच हसून म्हणते की माझा बेबी तर स्मार्ट आहेच, परंतु तरी सुद्धा हे सर्व तू माझ्यापासून लपवलंस, म्हणून तर मी तुझ्यावर चिडलेले आहेच, कळलं का तुला? तेव्हा आनंद म्हणतो की आई. तर आजी म्हणते की जान्हवी, अगं जर तुला सांगितलं असतं तर ते तुझ्या पोटात राहिलं असतं का? तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी. तर काका म्हणतात की सर्व काही रीलमध्ये लगेच गेलं असतं. तेव्हा सर्वजण हसत असतात. तर लगेच अक्षय म्हणतो की अरे अरे, इतकी चांगली ऍक्टिंग केली, त्या ऍक्टिंगचं जरा थोडंसं तरी कौतुक करा ना, माझं कौतुक करा ना कोणीतरी. तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे, मी एक काम करतो की सच्याच्या पुढच्या फिल्ममध्ये तुलाच हिरो म्हणून ऍक्टिंग करायला देतो, चालेल का तुला? तेव्हा अक्षय म्हणतो की अरे ते नको, कॅमेरा ऑन झाल्यानंतर सर्व काही गडबड होते, त्यामुळे ते काही नको. तेव्हा आनंद म्हणतो की नाही ना, अरे मग बास कर, एवढी वर्ष तुझंच कौतुक चाललंय या घरामध्ये. रमा आणि अक्षय प्लीज तुम्ही आता एकमेकांचं जरा कौतुक करा आणि आम्हाला तुमच्यापासून जरा ब्रेक हवाय, जरा ब्रेक द्या. म्हणजे सतत आपल्या घरामध्ये रमा अक्षय हेच चालू असतं. तेव्हा अभि म्हणतो की 1 मिनिट, अरे दादा, आनंद दादा, ही सर्व मीच म्हणत असतो, ही सर्व माझीच वाक्य आहेत, म्हणजे हे आता बाद झालं, सतत रमा अक्षय बाद झालं, आम्हाला काहीतरी असा ब्रेक द्या आणि तुम्ही सुद्धा जरा ब्रेक घ्या जरा. तेव्हा काका म्हणतात की अरे म्हणजे अभि काय चाललं तुझं, काय बोलतोस? तेव्हा अभि म्हणतो की अहो बाबा 1च मिनिट, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एकमेकांपासून हे दोघं आता खूप असे दिवसापासून लांब राहिले, त्यामुळे आता तुम्ही आपल्या कुटुंबाचा, घराचा जो काही विचार करतात ना, ते खूप काही झाला, आता बास करा जरा, आता तुम्ही तुमचा हा विचार थांबा आणि जरा आपला विचार करा, आम्ही आपलं ब्रेक घेतो, तुम्ही जरा एकमेकांचा विचार करा, हो की नाही? जा एखाद्या ट्रिपला, सेकंड हनीमूनला. तेव्हा अक्षय म्हणतो की येथे तर पहिला होत नाही. तर अभि म्हणतो की काय? तर अक्षय म्हणतो की हो झाला का एक तरी? नाही ना. तेव्हा आनंद म्हणतो की अरे मी ऐकले बरं का, ऐकलं म्हणजे काय आहे?
तुमचा फर्स्ट हनीमून हा पेंडिंग आहेत लग्नानंतरचा, मग पहिला आणि आत्ताचा सेकंड हनीमून दोन्ही हनीमूनचं एकत्र करून पॅकेज मारून टाका. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, आम्ही तुमचं ऐकतो, तुमची इच्छा आहे ती आम्ही कुठेतरी फिरायला जावं आणि आम्ही नक्की कुठेतरी जातो, परंतु आता मी तुमचं ऐकणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला सुद्धा माझं काहीतरी ऐकावं लागेल. आजी विचारते की अरे आता अक्षय काय राहिलं, काय करायचं, काय ऐकावं लागेल. तर अक्षय म्हणतो की हो, जाण्या अगोदर मला आता एक गोष्ट करायची. तर अभि विचारतो की काय. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे होळी. सर्वजण म्हणतात की काय होळी. तर अक्षय म्हणतो की ती होळी वेगळी आणि ही होळी वेगळी, फक्त आम्हाला फिरायला जाण्याच्या अगोदर मला ती होळी करायची. तर अभि म्हणतो की ठीक आहे चल. आजी अक्षयला खुणावून विचारत असते की म्हणजे नेमकं तुला काय करायचं. तर अक्षय म्हणतो की आजी अगं शांत राहा, मी तुला सांगतो, असे खुणावूनच तो आजीला सांगत असतो. तेव्हा आता होळी कशी करायची हे सर्वजण अक्षयला विचारतात आणि जेव्हा रेवाचं सर्व काही या घरामध्ये सामान, फोटो वगैरे जे काही कपडे असतात तर ते आता हे जाळून टाकायचे असतात. रेवाची कोणतीही आठवण आता या घरात ठेवायची नसते, म्हणून सर्वजण आपापल्या रूममधील आणि अक्षय त्याच्या रूममधील जे काही रेवाचे कपडे आणि जे फोटो असतात ते सर्व घेऊन तो बाहेर येतो आणि सर्वजण सुद्धा रेवाच्या जे काही आठवणी आहेत त्या सुद्धा घेऊन बाहेर येतात आणि त्याची एक अशी होळी पेटवतात. अगदी होळी जशी आपण करतो असं म्हणजे तसे करतात आणि ती पेटून देतात. तेव्हा मात्र काका म्हणतात की असं काहीतरी इंग्रजांच्या काळात झालेलं मी ऐकलं होतं. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की काका त्यावेळेची होळी ही इंग्रजांना हकलण्यासाठी होती आणि आताची होळी ही रेवाला हकलण्यासाठी आहे. तेव्हा आजी विचारते की अरे पण अक्षय तुला हे सुचलं कसं. तेव्हा अक्षय म्हणतो की मला नाही, हे सर्व रमाला सुचलं. रेवाला जरी आपण घराच्या बाहेर काढले असले तरी सुद्धा रेवाच्या काही आठवणी आणि तिचे जे काही वस्तू आहेत तर ते आपल्या घरात तर आहे ना. जोपर्यंत तिच्या या घरातील आठवणी, तिच्या ह्या वस्तू आपण जाळून टाकत नाही तोपर्यंत आपण रेवाला काही घराच्या बाहेर नाही काढू शकत आणि तोपर्यंत ती काही संपणार नाही. ती रेवा ही तर आता जाळायला हवी, तिला संपवायला हवं आणि जवळ ते संपत नाही रमाला तोपर्यंत तिची जागा नाही मिळणार. त्यामुळे रमाच्या मनातील ही इनसिक्युरिटी काढून टाकण्यासाठी ही होळी आणि या होळीमध्ये आमच्या नको असलेल्या, तेव्हा अक्षयच्या हातामध्ये जो रेवाचा फोटो असतो, रेवासोबत त्याचे जे काही फोटो असतात तर त्या सर्व आठवणीचे फोटो तो त्या होळीमध्ये जाळायला टाकतो. तेव्हा सीमा जी रेवाची बॅग असते तर ती त्या होळीत जाळायला टाकत म्हणते की हे रेवाच्या माजुरड्यासाठी आणि जी जान्हवी असते तिच्या हातामध्ये जी काही रेवाचे फोटो असतात तर ते रेवाच्या खोटारडेपणासाठी असे म्हणून त्यात जाळायला टाकते. तेव्हा आजी सुद्धा खूप भडकलेली असते आणि जे काही रेवासोबतचे फोटो असतात तर आजी म्हणते की हो, माझ्या नातवाला अक्षयला गच्चीवरून ढकलून दिलं होतं तर हे त्यासाठी, आणि ती सुद्धा त्यात ती जाळायला टाकते. काका सुद्धा त्यांच्या जे काही रेवाबद्दलच्या आठवणी असतात, माझा मुलगा अभिषेकला जो काही त्रास झाला आहे त्याच्यासाठी असे म्हणत काका त्यांच्या हातातील जो फाडलेला रेवाचा फोटो आहे त्याचा तुकडा सुद्धा त्या होळीत जाळायला टाकतो. आणि अभि सुद्धा पुढे येतो आणि त्याच्या हातात सुद्धा तो रेवाचा फाडलेला फोटो असतो. तो फोटो त्यामध्ये टाकत म्हणतो की हा फोटो माझ्या आरतीला आमच्यापासून म्हणजे माझ्यापासून आणि आरतापासून लांब नेल्याबद्दल. तेव्हा मात्र आता रमाच्या हातात शेवटची आठवण असते आणि रमाला तिच्या आणि रेवाच्या मैत्रिणीबद्दल आठवत असते. जेव्हा रेवा आणि रमा एका खूप अशा मैत्रिणी असतात आणि एकमेकांच्या गाडीवर त्या फिरत असतात. रेवा त्याच वेळेस अगदी रमाला म्हटलेली असते की रमा, तुला माहिती आहे की माझं लग्न जरी झालं तरी मी तुला माझ्या सोबत नेणार आहे. तेव्हा रमा म्हणलेली असते की तुझ्या सासरचे म्हणतील की तुम्ही दोघी येथे राहा, आम्ही घर सोडून जातो. आणि रमाला ते सुद्धा आठवते की जेव्हा शेवटच्या क्षणाला रेवा ही तिला पकडून घेते, तिच्या डोक्याला गन लावते, तिला मारायचा प्रयत्न करते आणि यावेळेस तू मेलीस ते सर्व काही तोच सुद्धा म्हणजे अक्षय सुद्धा मरून जाईल. मग याला काय म्हणतात की एक था राजा एक थी राणी, दोनों मर गए खतम कहाणी. आणि तेव्हा रमा ही तिच्या हातातील तो तिचा आणि तिच्या मैत्रिणीचा अगोदरचा फोटो म्हणजे रेवाचा त्या होळीत जाळायला टाकते. कारण आता आपल्याच म्हणजे नवरा बायकोंच्या म्हणजे अक्षय आणि तिच्या जीवावर उठणारी रेवा एकही आठवण आता रमाला तिची ठेवायची नसते. आणि त्याच वेळेस आता सर्वांनी आपापल्या आठवणी त्या रेवाच्या त्यात जाळून टाकायच्या ठरवलेल्या असतात आणि टाकून दिलेल्या असतात. अक्षय आता जळतं लाकूड घेऊन येतो आणि त्याला
लाकडाला त्याला म्हणजे अग्निदहन करायचं असतं, म्हणून तो लगेच आता ते जळतं लाकूड घेऊन येतो आणि त्याला पेटवतो. रमा सुद्धा ही अक्षयच्या हाताला हात लावते आणि तेव्हा रेवाच्या सर्व वस्तू ह्या जळून जातात आणि त्या अगदी पेट घेतात. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा, आता रेवा आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली. हा काळा धूर म्हणजे ही रेवा, त्या रेवाची सावली सुद्धा आपल्या घरावर पडून द्यायची नाही. तेव्हा आता सर्वजण त्या धुराकडे पाहत असतात. आजीला त्रास होत असतो तर काका ही आजीला धरतात आणि आजीला अगदी शांत करतात. तर अक्षय खुश होऊन रमाला म्हणत असतो की रेवा आता कायमची गेली. तेव्हा रमा खुश होऊन आपल्या अक्षयकडे पाहत असते आणि घरातील सर्वजण अगदी खुश असतात, कारण रेवा आता तिची कोणतीही आठवण आता या घरात राहिलेली नाही. प्रत्येक आठवण रेवा सोबत आपण जाळून टाकली असे प्रत्येकाला वाटते आणि सर्वजण खुश होतात. आणि रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात आणि आता नवीन आयुष्याला ते आपल्या सुरुवात करतात. सर्व मुकादम फॅमिली खूप खुश असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सर्वजण तयार होतात. रमा आणि अक्षय यांना हनीमूनला पाठवण्याची सर्व तयारी अगदी धुमधडाक्यात सुरू असते. सर्वांची लगबग सुरू असते. आजी म्हणते की चला रे पटकन, अगं आणखीन शॉपिंग करावी लागेल यांना हनीमूनला जाण्यासाठी. तर सीमा म्हणते की नाही आई, अहो लिंबू मिरची लावून आले मी गाडीला. तर आजी म्हणते की सीमा अगं कसली अंधश्रद्धा. सीमा म्हणते की आई अहो अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा आहे, ही श्रद्धा. आणि रमाला म्हणते की आता इतक्या चांगल्या कामासाठी जातात ना, मग रमा मज्जा करा बरं का, आमची काळजी अजिबात करू नका, हो की नाही. अर्थाची सुद्धा काळजी करू नका, आम्ही सर्वजण येथे आहोत, अगदी मज्जा करू नये रमा, सुखरूप जा आणि सुखरूप घरी या. म्हणून रमाच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. रमा मात्र खूप खुश असते, हसत असते आणि रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र आपल्या रमाच्या गळ्यात असतं. साडी घातलेली असते, अगदी सुंदर दिसत असते आणि 2 वेण्या सुद्धा आपल्या रमाने घातलेल्या असतात. अभि आणि आनंद हे तयार होऊनच असतात आणि त्यांचं खूप छान गप्पा सुरू असतात. तेवढ्यात अक्षय हा अगदी धावतच बाहेर येतो. तेव्हा अभि लगेच आनंदला अक्षयला धरतो आणि आनंद म्हणतो की काय अक्षय, काय रे कुठे इतका बेगी बेगी चाललास. तेव्हा अक्षय तर खुश होऊन म्हणतो की अरे हनीमूनला. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ, अरे हनीमूनच्या बीचवर असे 20-20 करू मॅच काही संपवायची नाही बर का, अरे टेस्ट मॅच खेळायची टेस्ट. अभि सुद्धा म्हणत असतो की हो हो तेच ते. तेव्हा अक्षय म्हणतो की अच्छा. आनंद म्हणतो की असं कसं, टुचू टुचू, अगदी टुचू टुचू खेळायचं. अभि सुद्धा म्हणतो की हो हो टुचू टुचू. अक्षय म्हणत असतो की हो हो अच्छा अच्छा, तुम्ही मला क्रिकेटची उदाहरणं देतात का, अरे माझं वय काय आहे. तर अभि म्हणतो की एक्झॅक्टली, अरे म्हणूनच तुला सांगावं लागतं, विराट कोणी नाही बनायचं, अगदी राऊंड कुचू 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 कुचू. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो मला येतं मला चांगला असा डिफेन्स जमतो, मी अरे टुचू टुचूच खेळेल, अगदी T20 सारखं पटकन विकेट नाही टाकणार, असा तब्येतीत मस्त खेळेल. 2 हनीमून आहे ना डबल. आणि अभिच्या हातात जी बॅट असते तर तो अक्षयच्या हातात देतो, म्हणतो की बॅट. तेव्हा आता अक्षय विचारतो की अरे ही बॅट कशासाठी. तेव्हा अभि म्हणतो की च्या पिचवर जाऊन तू आता क्रिकेट खेळणार आहे ना, मग नेक्स्टच्या मॅच साठी. आणि खूप हसतात. तर अक्षय म्हणतो की काय आम्ही तेथे जाऊन क्रिकेट खेळू का. अभि म्हणतो की अरे ठेव, तुम्ही दोघेच जातात ना, ठेव, त्याच्यामुळे राहून दे जरा. तेव्हा अक्षय म्हणतो की ऍक्च्युली तर ही बॅट आमच्यामध्ये हवीच आहे, जर आमच्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती जर आली तर मग ही बॅट आहे आणि बॅट आहे ही बॅट आहे. म्हणून अक्षय आपल्या हातामध्ये बॅट दाखवतो. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो मुकादम बॉय, अरे चंडे चक्के फक्के. तेव्हा जान्हवी सुद्धा येते आणि जान्हवी रमाचा हात धरते आणि तिला जरा बाजूला घेऊन येते आणि थोडंसं काही कानमंत्र द्यायला सुरुवात करते. आणि हे बघ रमा, हनीमूनला जातीस हे सर्व काही ठीक आहे, म्हणून काय लगेच हुरळून जायची काही गरज नाही, अक्षयला जास्त मस्का मारून द्यायचा नाही, त्याने तुला मस्का मारायला यायला पाहिजे. तेव्हा रमा विचारते की पण जान्हवी ताई, अहो ते का मला मस्का मारते. जान्हवी म्हणते की अगं त्यात तर खरी गंमत असते, मज्जा असते, त्याच्या प्रेमात तू अशी लगेच विरघळून जाऊ नको, सगळ्या गोष्टीवर तुझी कमांड असली पाहिजे. रमा म्हणते की अहो कसं करायचं, मला तर काही कळलं नाही बाबा. तेव्हा जान्हवी म्हणते की अगं सोपं असतं, म्हणजे कसं, तुम्ही कुठे फिरायला वगैरे गेलात ना, त्याला असं तुझ्या मागे मागे यायला लावायचं, तुम्ही कुठे बाहेर गेलात तर त्याला पर्स धरायला द्यायची, असं जरा गिल्ट करायचं, इजी असतं. तेव्हा रमा म्हणते की हो हो जान्हवी ताई चालेल, मला करेल मी असं. म्हणून ती रमाला अनेक काही सर्व प्रकारचं समजावून सांगत असते. तेव्हा रमा ही अगदी हसून तिचं ऐकत असते आणि चालेल मला असे खुशून म्हणत असते. आणि त्या दोघींच्या अगदी गप्पा रंगतात. तर सीमा आवाज देते की जानो जानो, अगं त्यांना जाऊन दे, एकतर उशीर होतो. आणि अक्षयला सुद्धा आवाज देते की चल अक्षय ये तू पण आणि रमा तू पण ये. तेव्हा अक्षय आनंदाने रमाला गाडीमध्ये बसवतो आणि तो तर उड्या मारत सर्वांना बाय बाय करत गाडीमध्ये बसतो आणि सर्वांना अगदी खुशून बाय
करत असतो सर्वजण सुद्धा अक्षय रमाला बाय बाय करत असतात। तेव्हा रमा आणि अक्षय हनीमूनसाठी निघून जातात आणि सर्वजण अगदी खुश होऊन अगदी आतुरतेने त्यांच्याकडे पाहत असतात। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये पार्वती आजी ही सर्वांना सांगत असते की मधुवती येते, म्हणजे आता ही कोण मधुवती आहे तर ती पार्वती आजीची कोणीतरी नातलग असते। जेव्हा आता ती मधुवतीचं नाव ऐकतं तर सर्वजण मुकादम फॅमिली हादरूनच उठतं। तेव्हा आता अभि म्हणतो की इतकं काय त्यात घाबरण्यासारखं, तर आनंद म्हणतो की अभ्या अरे तुला नाही माहित किती डेंजर बाई आहेस ती। तेव्हा मात्र आता ह्या मधुमतीची या मुकादम फॅमिलीमध्ये एंट्री होते आणि अगदी तोऱ्यात अगदी ठासलेली मराठमोळा लुक असणारी आणि अगदी पायात कोल्हापुरी चप्पल असणारी अगदी तोऱ्यात त्या घरात एंट्री करते। सर्वजण तिला बघून अगदी घाबरतात। आल्या आल्या ती पार्वती आजीला रागानेच म्हणते की काय ग, माझं घर तू बळकावलंस ते मी विसरले नाही, माझ्या नवऱ्याला एड्याच्या इस्पितळात टाकलं ते सुद्धा मी विसरले नाही, त्यामुळे आता हे घर माझं आहे आणि मोठ्या रुबाबात सोप्यावर बसते आणि पार्वती आजीला म्हणत असते की हे घर माझं आहे, ते घर तू घशात घातलं तुझ्या। तेव्हा आता अगदी सर्वजण हे पाहतच उभे असतात। त्यानंतर मात्र आता इकडे रमा आणि अक्षय मस्त हनीमूनला गेलेले असतात, एन्जॉय करत असतात। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।